बाप्पाला निरोप देणं खरंच खूप कठीण असतं. तर पब्लिक आज आम्ही जातोय गणपती विसर्जनाला. इतक्या वेळा मेट्रोने येऊन पण भावाला काही रस्ता कळत नाही. हो एकाने तिकीट काढा आणि बाकी जाणे त्याला पैसे पाठवा बरं, असा टीटीएमचा फॉर्म्युला आहे ना कायम आपला व्हायला पाहिजे. असं म्हणत पाटील आणि मंडळी बसली मेट्रोमध्ये. मेट्रोने शॉर्टकट बंद केल्यामुळे अख्खा गाव फिरून जावं लागतंय. मग काय निघालो शनिवार वाड्याकडे. बाप्पासाठी पाहिलं का कसा रथ सजलाय. तर आपले बाप्पा का विशेष हार्ड आहे. नाचायला पण पाटलाने कोरा करकरी शर्ट घातला होता. तसं आम्हाला लक्ष्मी रोडला जायचं होतं, पण मध्येच कोणत्या तरी गलीत घुसून बाप्पा उठल्यावर डेकोरेशन पाहणारी आमची दलिंदर फौज चहा प्यायला कडे थांबली. एक वेळ तर असं वाटलं की गांधीजी आले की काय. आता पोरं म्हणे की टाइम आहे तोपर्यंत शनिवार वाडा पाहायला जाऊ, आणि तोपर्यंत इथं आल्यानंतर कळलं की अख्खी पलटण इथं पडलेली होती. आयला या वयात पण पोरगं फोटोशूट करतंय. या लई आणून झाली आजकालची पोट्टी. थोड्या वेळात पोटात कावळे कोकायला लागले, म्हणून म्हटलं एक वडापाव हाणून घेऊ. आता या लोकांचं आहे ना खरंच खूप कष्ट असतात. स्वतःच ढोल उचला, स्वतःच ढोल वाजवा आणि स्वतःच ढोल परत गर्दीतून देऊन दुसरीकडे ठेवा. मग काय पाटलाचा डान्स समोर तर गौतमी पाटलाचा डान्स बी फिका. लई बेकार कुत्र्याने नाचलो लक्ष्मी रोडवर. तर नुसता एकामागून एक डीजे होता. एवढं नाचून 90 रुपयाचा राईस खाल्ला. नुसती लूट चालू आहे सध्या. 7 वाजेनंतर ढोलताशे सुरू झाले. पण काही म्हणा, ढोलताशांचा आवाज म्हणजे ना एकच नंबर. आणि थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांची कडक एंट्री झाली. अंगावर अक्षरशः काटे यायला लागले भाई. मग काय शिवगर्जना सुरू झाल्यात. आता या बाईला नाटक असल्यामुळे ना तांत्रिकच्या रोलसाठी ना माळा घ्यायच्या होत्या. आता पेमेंट होतच नव्हतं. कसं तरी पेमेंट केलं आणि मग निघालो आम्ही घरी.